गुरुदेव आत्म्याला शरीराशी काय बांधून ठेवते आणि कशामुळे तो शरीर सोडून जातो? आत्म्याला शरीराशी काय बांधून ठेवते? वेळ. वेळच शरीराला आत्म्याकडे घेऊन येते आणि वेळच शरीराला आत्म्यापासून दूर नेते. आणि तुम्ही कर्म असंही म्हणू शकता. वेळ आणि कर्म. गुरुदेव, तुम्ही गेल्या 38 वर्षांपासून असेच ज्ञान देत आहात. असे कसे की आम्हाला अजूनही ते समजत नाहीये? तुम्ही यावेळी सर्वात मंद बुद्धीचे लोक निवडलेत का? तुम्ही फक्त स्वतःबद्दल बोला. तुम्ही सर्वांच्या वतीने बोलू शकत नाही. तुम्हाला का वाटतं की कोणालाच काही समजले नाही? जर कोणालाच काही समजले नसते तर इतक्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कसे असते? जर त्यांना काहीच समजले नसते तर इतक्या लोकांच्या आयुष्यात परिवर्तन कसे झाले असते? अगदी तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तुम्हाला काहीच समजले नाही असे समजू नका. तुम्हाला समजले आहे. मागे वळून पहा आणि बघा की तुमचं आयुष्य कसे बदलले आहे. असे नाही की तुम्हाला बुद्धीच्या पातळीवर काहीतरी समजत आहे. तुम्हाला अस्तित्वाच्या पातळीवर काहीतरी मिळत आहे. तुमची स्पंदने बदलली आहेत. तुमच्या संपूर्ण भावना बदलल्या आहेत. तुमचा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलला आहे. तुम्ही या ज्ञानामध्ये येण्यापूर्वी जे व्यक्ती होता त्या व्यक्तीशी तुम्ही स्वतःला जोडू शकता का? तुम्ही नाही जोडू शकत. ती व्यक्ती आता संपली आहे आणि निघून गेली आहे. त्यामुळे आता पूर्णपणे यावर विश्वास ठेवा की तुम्ही स्वतःमध्ये खूप सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. तुम्हाला हे माहीत आहे तुमच्यामध्ये काहीतरी असे आहे जे बदललेले नाही. आता त्या गोष्टीला तुमच्या बदलणाऱ्या पैलूशी गोंधळू नका. तुमच्यामध्ये काहीतरी असे आहे जे अजिबात बदललेले नाही. पण तुमच्यामध्ये खूप काही असंही आहे जे बदलले आहे. दोन्ही गोष्टी प्रकाशात येत आहेत. त्यामुळे दोन्हीचा स्वीकार करा. ती गोष्ट जी तुमच्यामध्ये बदललेली नाही ते तुमचे खरे स्वरूप आहे. तुमच्यामध्ये जे काही बदलले आहे ते बदलणे आवश्यक होते. ते बदलणे अपेक्षित होते आणि त्या बदलाचे स्वागत करा. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या काही सवयी किंवा काही प्रवृत्ती आहेत ज्या तुम्हाला आता नको आहेत आणि तुम्ही त्या बदलण्यासाठी संघर्ष करत आहात, तर मी तुम्हाला सांगतो फक्त त्यांचा स्वीकार करा. ज्या क्षणी तुम्ही त्यांचा स्वीकार कराल तेव्हा तुम्हाला समजेल की जर ती गोष्ट तिथे असणं अपेक्षित असेल तर ती तिथेच राहील, अन्यथा ती निघून जाईल. हो ना? त्यांच्याशी लढा देऊ नका. प्रिय गुरुदेव, अध्यात्म आपल्याला नम्र राहायला शिकवते. पण या जगात जर मी स्वतःची जाहिरात केली नाही तर मला यश मिळत नाही. मी या परिस्थितीला कसे सामोरे जाऊ? मला स्वतःची स्तुती करणं कठीण वाटते. नाही, तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की त्यावेळी जी भाषा तिथे बोलली जाते तुम्हाला नेमकी तीच भाषा बोलावी लागेल. जर तुम्हाला स्वतःला तुमच्या सर्व गुणांसह सादर करायचे असेल तर तुम्हाला ते करणं आवश्यक आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही ते करा आणि ते कौशल्याने करा. कोणाला तरी तुमच्यासाठी ते करायला सांगा. जर तुमच्यासाठी ते करायला कोणी नसेल तर तुम्हाला ते स्वतःच करावं लागेल. तुम्हाला स्वतःचे गोडवे स्वतःच गावे लागतील. जर गरज असेल तर तुम्हाला ते करावेच लागेल. जर कामाची गरज असेल तर तुम्ही ते करा आणि त्यात काहीही चुकीचे नाही. स्वतःची स्तुती केल्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. आम्ही ॲडव्हान्स कोर्समध्ये तेच करतो. पहिला धडा म्हणजे स्वतःची स्तुती करा आणि इतरांचीही स्तुती करा, कारण सर्व स्तुती शेवटी ईश्वराकडेच जाते. हो ना? हा मुद्दा नीट समजून घ्या. ठीक आहे? आध्यात्मिक मार्गावर स्वतःला दोष देणं ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतःलाच दोष दिला तर तुम्ही कधीही स्वतःपर्यंत पोहोचू शकणार नाही. तर आध्यात्मिक मार्गावर तुम्हाला सर्वात आधी कोणती गोष्ट सोडून द्यायची आहे? स्वतःला दोष देणे थांबवा आणि इतरांना दोष देणेही थांबवा. स्वतःची स्तुती करण्याबद्दल काही वाटून घेऊ नका. कदाचित कोणाला वाटेल की तुम्ही स्वतःची बढाई मारत आहात. तुम्ही फक्त तुम्हाला माहिती आहे ना स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी बोलत आहात. इतर काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका. लोकांच्या मतांचा फुटबॉल बनवू नका. पण तुम्हाला स्वतःला दोष देण्याच्या सवयीतून बाहेर पडलेच पाहिजे.
त्यासाठी तुम्हाला हे करणं खरोखर आवश्यक आहे. नम्रतेच्या नावाखाली आपण आज स्वतःला दोष देणे आणि इतरांना दोष देणे या दुष्टचक्रात पूर्णपणे अडकलो आहोत. ही आता एक प्रकारची संस्कृतीच बनली आहे. आपल्याला यातून मुक्त व्हायचे आहे. अपराधीपणाची भावना आणि दोषारोप ही संपूर्ण पाश्चात्य जगातील सर्वात मोठी समस्या आहे. अपराधीपणाची भावना आणि स्वतःला दोष देणे हे इतके खोलवर रुजले आहे, ते तुम्हाला माहिती आहे ना, मुळापासून उपटून टाकणे आवश्यक आहे. प्रिय गुरुदेव, आपल्या देशातील अनेक संतांनी देव आणि देवींना साक्षात रूपात पाहण्याबद्दल सांगितले आहे, वर्णन केले आहे. जर हो तर आपण त्याचे दर्शन कसे घेऊ शकतो? साक्षात रूप म्हणजे असे अजिबात नाही की देव आणि देवी प्रत्यक्ष तुमच्या समोर येतील आणि म्हणतील, अरे वत्सा, मी तुला आशीर्वाद देण्यासाठी खास आलो आहे. परोक्ष प्रिया ही वै देवाहा. देव आणि देवी ही अशी ऊर्जा आहे जी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रभाव टाकते. ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही पाहू शकता. ही डोळ्यांनी पाहण्यासारखी वस्तू नाही. तुम्ही हवा किंवा अवकाश तुमच्यापेक्षा वेगळे पाहू शकत नाही. तुम्ही हवेत आहात, तुम्ही अवकाशात आहात, अवकाशात. त्याचप्रमाणे ती अफाट दैवी ऊर्जा केवळ दूर नाही, तर ती इथे आणि अगदी आत्ता याच क्षणी आपल्या सभोवताली पूर्णपणे अस्तित्वात आहे. आणि जेव्हा तुम्ही ध्यानात, समाधीत खोलवर जाता, जेव्हा तुम्ही भजन गायला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही तंद्रीत जाता, तेव्हा तुम्हाला त्यांचा अनुभव येतो. तुम्हाला ती ऊर्जा आता तुमच्यामध्ये खरोखर जागृत होताना स्पष्टपणे जाणवते. अशीच घडते. आणि जर तुम्ही म्हणालात, अरे तुम्ही समोर पाहिले, तर तो भास हॅल्युसिनेशन देखील असू शकतो. योगामध्ये याला भ्रांती दर्शन म्हणतात. ही एक अवस्था आहे, 9 अडथळ्यांपैकी एक. भ्रांती दर्शन हा त्यापैकीच एक आहे. भास होऊ शकतो, तो येऊ शकतो. त्यामुळे जर अशी गोष्ट घडली तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. काहीही पाहण्याची इच्छा धरू नका. फक्त स्थिर राहा. ठीक आहे. गुरुदेव, तुम्हाला सर्व काही माहीत आहे आणि गोष्टी कधी घडतील हे देखील तुम्हाला माहीत असते. हे एखाद्या चित्रपटातील प्रत्येक शॉट माहीत असल्यासारखे आहे. मग तुम्ही इतके संयमी कसे आहात आणि प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता? मला वाटते की तुम्ही फक्त आश्चर्यचकित होत आहात. मी तुम्हाला त्याबद्दल आश्चर्यचकित होत राहू देतो. हा प्रश्न नाही, हे एक आश्चर्य आहे. कसे काय? हो, कधी कधी मलाही आश्चर्य वाटते. कसे काय? प्रिय गुरुदेव, जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला भेटतो तेव्हा तुम्ही माझ्याशी बोलत नाही. माझ्यामध्ये काही चूक आहे का? जर मी बोलत नसेन तर तुम्ही माझ्याशी बोला. आम्हाला शब्दांची गरज नाही. आमचे बोलणे म्हणजे केकवरच्या आयसिंग सारखे, किंवा कदाचित आपला संवाद शब्दांच्या पलीकडचा आहे. तुम्हाला माहित आहे का, जेव्हा संवाद अस्तित्वाच्या खूप खोल पातळीवरून होतो तेव्हा हाय, कसे आहात, काय करत आहात, कुठे आहात याचा काय अर्थ उरतो? तुम्हाला माहित आहे सर्व या गोष्टी क्षुल्लक आहेत. हे संभाषण. आणि तुम्ही म्हणता, मी ठीक आहे, सर्व काही ठीक आहे. मला माहित आहे की तुमचे सर्व काही ठीक आहे. तरीही कधी कधी मी तुम्हाला विचारतो आणि तुम्ही काहीतरी सांगता, आणि जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही नक्कीच बोलू शकता. नाहीतर मला अशी कोणतीही गरज वाटत नाही की आपण उगाच ब्ला 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 करत बसावे. हे ब्ला ब्ला काय आहे? तुम्हाला माहित आहे, ऊर्जेचे एक क्षेत्र आहे, एक दिव्यता आहे जी प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येकाची काळजी घेत आहे. आणि मी तेच आहे आणि तुम्ही तेच आहात. आपण सर्व त्या एकाच दैवी अस्तित्वाचा भाग आहोत. आणि हे फक्त मनोरंजन आहे. बोलणे केवळ एक मनोरंजन आहे. त्यात खरं तर फार काही विशेष नाहीये, आहे का? तुम्हालाही नीट समजलं ना? पण तुमचं स्वागतच आहे. त्यामुळे जर मी बोललो नाही तर तुम्ही माझ्याशी बोला, मी तुमच्याशी बोलेन. त्यात काय आहे?